नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलूयात आर्थरायटिस बद्दल, म्हणजेच संधिवाताबद्दल. आर्थरायटिस म्हणजे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या सांध्यांच्या भोवती सूज येणं. अशी सूज आल्यामुळे त्या सांध्यांची हालचाल कमी होणं, सांध्यांची हालचाल होताना सांधे दुखणं किंवा तिथल्या हाडांची झीज होणं, दोन सांध्यांच्या मध्ये एक प्रकारचं कार्टिलेज असतं किंवा एक वंगण असतं, तर या कार्टिलेजची झीज होणं किंवा वंगण कमी होणं, त्यामुळे सांधे एकमेकांवरती घासले जाणं, या सगळ्यांचा समावेश आर्थरायटिसमध्ये होतो. आर्थरायटिसचे अनेक प्रकार आहेत. जवळपास 100च्या आसपास ह्याचे प्रकार आहेत आणि त्यातले मुख्य प्रकार आपण आज बघूयात. पहिला सगळ्यात कॉमन टाईप आर्थरायटिसचा म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये हा प्रकार खूपच कॉमन आहे. जवळपास 40% स्त्री आणि पुरुषांमध्ये आर्थरायटिस कधी ना कधी दिसून येतो, ऑस्टिओ आर्थरायटिस प्रकारचा. आणि ह्यामध्ये झीज होऊन सांध्याची दिसणारा हा प्रकारचा आर्थरायटिस आहे. दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो रुमॅटॉइड आर्थरायटिस, हा प्रकार आणि सोरायटिक आर्थरायटिस, हे पुढचे दोन प्रकार हे ऑटो इम्युन प्रकारचे आर्थरायटिस आहेत. ऑटो इम्युन म्हणजे आपल्या शरीरातलीच प्रतिकार शक्ती जेव्हा काही चूक झाल्यामुळे आपल्या शरीरातल्याच काही भागांवरती, म्हणजे या केसमध्ये सांध्यांवरती, त्यांच्या आवरणावरती अटॅक करते आणि त्यामुळे ज्या प्रकारचा संधिवात होतो त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि सोरायटिक आर्थरायटिस अशा दोन प्रकारांनी ओळखतो. आणि चौथा प्रकार आर्थरायटिसचा जो खूप कॉमन आहे त्याला आपण म्हणतो गाऊट, ज्याला युरिक ऍसिड वाढल्यामुळे होणारा आर्थरायटिस किंवा संधिवात असं म्हटलं जातं. आणि गाऊट वरती आपलं पूर्वी सेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे ज्यांना गाऊट या प्रकारचा संधिवात आहे त्यांनी माझं हेल्दी लाईफ सिरीज मधलं गाऊट वरचं सेशन नक्की बघा. त्या सेशनमध्ये गाऊट झाला असेल तर आहारामध्ये कुठले बदल करायचे, जीवनशैलीत कुठले बदल करायचे, शरीरातल्या प्युरिन्सचं प्रमाण वाढल्यामुळे हा जो गाऊट होतो त्यासाठी काय करायचं, ह्या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण जनरल आर्थरायटिस मध्ये काय करायचं आणि जीवनशैलीमध्ये किंवा आहारामध्ये कुठले बदल करायचे याबद्दल चर्चा करणार आहोत. स्पेशली मी तुम्हाला आहारामध्ये कुठले पदार्थ टाळायचे आणि कुठले पदार्थ आवर्जून घ्यायचे ह्याची माहिती देणार आहे. पहिल्यांदा बघूयात आहारामध्ये कुठले पदार्थ टाळायचे जर तुम्हाला संधिवात असेल तर. आता आपण मगाशीच बघितलं की आर्थरायटिस म्हणजे एक प्रकारची सूज आहे आणि जर का तुम्हाला ही सूज कमी व्हावी असं वाटत असेल किंवा त्याचा त्रास कमी करायचा असेल तर आहारामध्ये असे फूड्स टाळणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे सूज वाढेल, बरोबर ना. त्याच्यामुळे इन्फ्लेमेटरी फूड्स आपल्याला कमी घ्यायचे. मग असे पदार्थ कुठले, तर सगळ्यात पहिला नंबर याच्यामध्ये लागतो सगळ्या प्रकारच्या ट्रान्स फॅटचा. सो आर्टिफिशियल ट्रान्स फॅट्स जे आपल्या आहारामध्ये असतात याच्यामुळे शरीरामध्ये सूज येण्याचं किंवा इन्फ्लेमेशनचं प्रमाण खूप वाढतं. मग हे ट्रान्स फॅट कशामध्ये असतात, तर ट्रान्स फॅट सगळ्या पॅकेज फूडमध्ये असतात. ट्रान्स फॅट स्पेशली सगळ्या बेकरीच्या पदार्थांमध्ये असतात. ट्रान्स फॅट आपण जे रोड साईड फूड विकत घेतो खातो त्याच्यामध्ये नक्की असतात. आणि घरी सुद्धा जर का आपण तळण्यासाठी एक तेल वापरून झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तेच तेल तळायला वापरत असू किंवा तेल आपण खूप जास्ती टेम्परेचरला हीट करत असू, तापवत असू, त्यातनं वाफा येईपर्यंत, त्याच्या स्मोकिंग पॉइंट पर्यंत आपण जर का ते तापवत असू तर अशा प्रकारच्या तेलामध्येही आणि त्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा ट्रान्स फॅट्स असतात. त्यामुळे ट्रान्स फॅट्स आहारामधून टाळणं पूर्णपणे हा अतिशय चांगला पर्याय आहे आपल्या शरीरातलं इन्फ्लेमेशन किंवा सूज कमी करण्यासाठीचा आणि याच्यामुळे संधिवातासाठी नक्कीच मदत होऊ शकते. तुम्ही आता जर का कुठलंही पॅकेज फूड विकत घेणार असाल तर त्याच्यावरचं फूड लेबल तुम्ही नक्की वाचा. या फूड लेबलवरती त्या पदार्थामध्ये ट्रान्स फॅट्स आहेत का नाही ह्याचं निर्देश केलेला असतो किंवा हे लिहिलेलं असतं. त्यामुळे जर तुम्हाला ट्रान्स फॅट्स आहेत असं त्या पदार्थामध्ये दिसलं तर तो पदार्थ नक्कीच घेऊ नका. जर तुम्ही फूड लेबल अजून बारकाईने वाचलं तर कधी कधी तुमच्या लक्षात येईल ट्रान्स फॅट बद्दल त्याच्यामध्ये माहिती दिलेली नसते, पण त्याच्यावरती पार्शली हायड्रोजनेटेड ऑइल्स असा एक लिहिला असतो पॉइंट. आणि पार्शली हायड्रोजनेटेड ऑइल्स म्हणजेच नथिंग बट ट्रान्स फॅट्स. त्याच्यामुळे असा जरी तुम्हाला फूड लेबलवरती लिहिलेला मजकूर दिसला तरी तुम्ही तो पदार्थ नक्की टाळायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही ट्रान्स फॅट्स तुमच्या आहारामधून पूर्ण बंद करू शकाल.
आता म्हणतो आपण पुढच्या पदार्थाकडे ज्याच्यामुळे शरीरातली सूज वाढते आणि जो तुम्ही टाळायला हवा तो म्हणजे साखर. साखर जेवढी तुम्ही जास्ती प्रमाणामध्ये आहारात घ्याल तेवढं तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशनची प्रोसिजर किंवा प्रोसेस वाढते. त्यामुळे साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ, स्पेशली शीतपेय आणि ज्युसेस ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज किंवा हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप ह्याचा समावेश असतो, असे पदार्थ जरूर टाळायला पाहिजेत जेणेकरून तुम्हाला संधिवाताच्या साठी मदत होऊ शकते. आता बोलतोय पुढच्या पदार्थाकडे. त्याच्यामध्ये पुन्हा खूप प्रमाणामध्ये मीठ वापरलंय किंवा सॉल्ट ज्याच्यामध्ये जास्ती आहे असे पदार्थ. आणि सॉल्ट जास्ती असणाऱ्या पदार्थामध्ये लोणचं, पापड, सगळे पुन्हा पॅकेज्ड फूड्स, चिप्स आहेत, फ्रेंच फ्राईज आहेत, या सगळ्यांचा समावेश होतो. सॉस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्ड फूड्स आपण जे खातो, इव्हन बेकरी पदार्थांमध्ये सोडियमच्या स्वरूपामध्ये किंवा सोड्याच्या स्वरूपामध्ये सॉल्ट आपल्या पोटामध्ये जात असतं आपल्या कळत. तर असे पदार्थ आपण जरूर टाळायला हवेत. पुढचा पदार्थ लगेच येणारच आहे तो म्हणजे हायली प्रोसेस्ड फूड्स. म्हणजे आपण हल्ली अनेक जण मैद्याचे पदार्थ खातो. सगळ्यांचा ब्रेकफास्ट हल्ली आपला रेग्युलर किंवा ट्रॅडिशनल ब्रेकफास्ट नाहीसा झालाय आणि त्या जागी आपल्या ब्रेकफास्टची जागा सगळ्या ब्रेकफास्ट सिरियल्सनी घेतली आहे. त्यामुळे ब्रेकफास्ट सिरियल्स हे एक प्रकारचं हायली प्रोसेस्ड फूड आहे आणि अशा प्रकारचे प्रोसेस्ड फूड आहारात घेऊन तुमची शरीरामधली सूज येण्याची प्रक्रिया ही वाढणार आहे. त्यामुळे घरचं बनवलेलं ताजं नैसर्गिक अन्न कधीही चांगलं पॅकेज्ड फूड पासून आपण लांब राहणार आहोत. पुढच्या पदार्थाकडे वळतोय आपण तो म्हणजे आपल्या आहारामधलं रेड मीट. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर रेड मीट आहारामध्ये पूर्ण बंद करणं ही एक चांगली सवय असू शकते तुमच्या आर्थरायटिस पासून लांब राहण्यासाठी किंवा त्याचे सिम्पटम्स कमी करण्यासाठी. रेड मीट म्हणजे सस्तन प्राण्यांपासून येणारं मांस. तर याच्यामध्ये मटण आहे किंवा इतरही काही प्रकारची मांसाहारी पदार्थ याचे भारतात फारसे खाल्ले जात नाहीत, पण भारतामध्ये खाल्ल्यापैकी मटण सगळेजणच बऱ्यापैकी खातात जे नॉन व्हेजिटेरियन असतात ते. तर त्यांनी हे टाळणं. त्याच प्रकारे प्रोसेस्ड मीट जे आहे म्हणजे सलामी किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ज्या मीटवरती प्रक्रिया केलेल्या आहेत आणि मग आपण जे पॅकेज मीट विकत आणतो आणि डायरेक्ट परतून खातो, अशा प्रकारचं मीट हे आपण टाळलं पाहिजे आणि यामुळे आपण शरीरातली सूज येण्याची प्रक्रिया कमी करू शकतो. पुढच्या घटकाकडे वळतोय तो म्हणजे आपल्या आहारातलं मद्यपान आणि धूम्रपान. तर मद्यपान हे पुन्हा शरीरातलं इन्फ्लेमेशन वाढवतं आणि ज्यांना संधिवात आहे अशांसाठी तर मद्यपानामुळे त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात आणि त्याचा संधिवात बळावू शकतो. स्पेशली गाऊट या प्रकारचा संधिवात असेल किंवा इव्हन इतर प्रकारचे संधिवात सुद्धा हे अल्कोहोल इंटेकशी खूप क्लोजली रिलेट करतात. त्यामुळे मद्यपान पूर्णपणे टाळणे, तसंच धूम्रपान आणि निकोटीनचा कुठल्याही प्रकारे जीवनशैलीमध्ये समावेश करणं हे आवर्जून टाळलं पाहिजे. त्यांचा आपल्या हाडांवरती, सांध्यांवरती खूप वाईट प्रकारचा परिणाम होतो. वळूयात पुढच्या पदार्थाकडे. याच्यामध्ये आता तुम्हाला मी काही वेगवेगळी नावं सांगणार आहे. तुम्ही कदाचित ऐकली नसतील, ज्याला ऍडव्हान्स्ड ग्लायकेटेड एंड प्रॉडक्ट्स म्हणतात, AGE. तर हे AGE असणारे पदार्थ आहारातनं टाळले पाहिजेत असं संधिवाताच्या दृष्टीने आवर्जून सांगितलं जातं. मग AGE कशामध्ये असतं तर इथे येते आपल्या स्वयंपाकाची पद्धत. स्वयंपाक करण्यासाठी किंवा कुकिंग करण्यासाठी आपण कुठली पद्धत वापरतो हे खूप महत्वाचं असतं. आणि आपण जर योग्य पद्धत वापरली तर आपल्या खाण्यामध्ये AGEचं प्रमाण नक्की कमी राहतं. तर योग्य पद्धत म्हणजे आपला स्वयंपाक करताना बॉइलिंग किंवा स्टीमिंग किंवा मायक्रोवेव्हिंग यासारख्या पद्धती वापरणं. पण जर का हेच तुम्ही वेगवेगळे पदार्थ स्पेशली मीट्स किंवा मांसाहारी पदार्थ जर तुम्ही बार्बेक्यू करून, ग्रिल करून खात असाल, जिकडे खूप हाय टेम्परेचरला हे पदार्थ तापवले जातात आणि त्याच्यातले प्रोटीन्स त्या टेम्परेचरला डिनेचर होऊ शकतात किंवा त्यातल्या प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटची, फॅटची रिॲक्शन होऊन हे ऍडव्हान्स्ड ग्लायकेटेड एंड प्रॉडक्ट्स त्या पदार्थांमध्ये तयार होऊ शकतात. असे पदार्थ म्हणजे संधिवाताच्या दृष्टीने टाळण्यासाठी उत्तम असे पदार्थ म्हणता येतील. त्यामुळे आपण कुठल्या पद्धतीने एखादा पदार्थ तयार करतो हे सुद्धा आपण लक्ष देऊन बघायला पाहिजे आणि योग्य ती पद्धत वापरली पाहिजे. एक गोष्ट पुन्हा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही खूप जास्ती टेम्परेचरला कुठलाही पदार्थ तापवता तर त्या टेम्परेचरला त्यातले सगळे न्यूट्रिएंट्स किंवा त्यातले चांगली जे जीवनसत्व असतात, जे चांगले पोषक घटक असतात ते सगळे निघून जाणार आहेत. त्यामुळे खूप जास्ती टेम्परेचरला तापवलेले, खूप रिफाईन केलेले पदार्थ आपल्याला नक्की टाळायचे.
तर या एजी मधले अजून पुढचे काही पदार्थ म्हणजे मेयोनीज सारखे पदार्थ हे सुद्धा आपण आहारात टाळूयात आणि एजीचा कमी प्रमाणात समावेश जर का आहारात तुम्ही करू शकलात तर तुमच्या सांध्यांसाठी ते निश्चितच चांगलं असणार आहे. आता म्हणतोय आपण शेवटच्या एका घटकाकडे ज्याला नाईट शेड व्हेजिटेबल्स असं म्हणतात. खरं तर ह्याच्यामध्ये खूप तथ्य असं नाही, पण काही जण असं म्हणतात की नाईट शेड व्हेजिटेबल्स खाल्ल्यामुळे संधिवात वाढू शकतो किंवा तुमचा त्रास वाढू शकतो. तर नाईट शेड व्हेजिटेबल्स म्हणजे कुठल्या? तर नाईट शेड व्हेजिटेबल्स म्हणजे बटाटा किंवा वांग, ढोबळी मिरची या वर्गातल्या भाज्या. तर या भाज्यांमध्ये सोलॅनिन नावाचा एक घटक असतो आणि हा घटक संधिवातासाठी त्रासदायक ठरू शकतो असं काही तज्ञांचं मत आहे. पण तुम्ही सायंटिफिक लिटरेचर बघितलं तर असं फारसं प्रूव्ह झालेलं नाही अजून की या भाज्या टाळल्या पाहिजेत. पण जर का तुम्ही तुमच्या केसमध्ये लक्षपूर्वक बघितलं, तुम्हाला आर्थरायटिस असेल आणि या भाज्या खाऊन तुमचा त्रास वाढत असेल तर नक्कीच तुम्ही या भाज्या कमी प्रमाणात खाऊ शकता किंवा पूर्णपणे टाळू शकता. ही होती एक लिस्ट ज्याच्यामध्ये आपण बघितलं की आर्थरायटिस टाळण्यासाठी आणि जर तो असेल तर त्याचे सिम्पटम्स कमी करण्यासाठी आहारामध्ये कुठले घटक टाळायला हवेत. आता आपण बोलतोय पुढच्या सेक्शनकडे जिथे आपण बोलणार आहोत आर्थरायटिस असेल तर कुठले पदार्थ आहारामध्ये आवर्जून घ्यायला पाहिजे. आता आपण बोलताना मगाशी इन्फ्लेमेटरी फूड्स सगळे टाळायचे असं म्हटलं. आता आपण अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स आहारामध्ये घ्यायचे म्हणजे सूज प्रतिबंधक पदार्थ आहारामध्ये घ्यायचे असं म्हणूयात. आणि मग ह्याच्यामध्ये 4-5 गोष्टी तुम्हाला आवर्जून मला सांगाव्या लागतील. त्यामध्ये पहिला नंबर पुन्हा ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स, ज्याच्यामध्ये ओमेगा-3 प्रकारचे फॅट्स आहेत असे पदार्थ सूज प्रतिबंधक म्हणून ओळखले जातात. आणि ओमेगा-3 बद्दल खूप का बोलायला लागतंय आपल्याला, कारण की आपल्या आहारामध्ये स्पेशली इंडियन डाएटमध्ये ओमेगा-3चं प्रमाण तुलनेने कमी आहे आणि ओमेगा-6चं प्रमाण जास्ती आहे. आणि हा इम्बॅलन्स जेव्हा होतो तेव्हा तो संधिवातासाठी जास्ती घातक असतो असं समजलं जातं. त्यामुळे ओमेगा-3 कडे जास्ती लक्ष द्यायची गरज आहे. खरं तर ओमेगा-3चा अतिरेकही चांगला नाही, पण आपल्या आहारात मुळातच ओमेगा-3 कमी असल्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी बोलावं लागतंय. आणि ओमेगा-3 साठी आहारात काय घ्याल तर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मासा, फिश आहारामध्ये घेणं, विशेषतः ऑइली फिश जो असतो तो आहारामध्ये घेणं आणि आठवड्यातनं 2 वेळा सुद्धा तुम्ही फिश आहारामध्ये घेऊ शकता. पण मी म्हणलं तसं तो योग्य पद्धतीने बनवून त्याला खूप हाय टेम्परेचरला घेऊन ग्रिल करून किंवा तळून तुम्ही तो खाल्ला तर त्याचा काही उपयोग नाही. तो तुम्ही थोडासा स्टीम फिश किंवा करी फॉर्म मध्ये तुम्ही खाऊ शकलात रस्सा करून त्याचा, किंवा अगदी कमी तापमानाला तुम्ही तो शिजवू शकलात तर त्याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसू शकतील. नॉन व्हेजिटेरियन नसाल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स आहारामध्ये घेऊ शकाल. त्याच्यामध्ये अक्रोड आहे, त्याच्यामध्ये जवस आहे, बदाम आहे, सूर्यफूल, सनफ्लॉवर सीड्स असे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बिया अवेलेबल आहेत. भोपळ्याच्या बिया मिळतात. या सगळ्या प्रकारच्या बियांपासून तुम्हाला ओमेगा-3 फॅट चांगल्या प्रमाणामध्ये मिळू शकतं. याचबरोबर आपण स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो त्याचा वापर थोडा जाणीवपूर्वक करणं आणि त्याचं सिलेक्शन जाणीवपूर्वक करणं हे पण मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे. कारण की असं बघण्यात आलंय की अनेक जण एकच प्रकारचं तेल वर्षानुवर्ष वापरतात, ते बदलतच नाही. आणि यामुळे काय होतं की त्या तेलातले चांगले घटक तर मिळतात पण त्या तेलामध्ये जे वाईट प्रकारचे घटक आहेत किंवा त्या तेलात ज्या कमतरता आहेत ते आपल्या शरीरामध्ये साठून राहतात आणि इतर तेलांमधले चांगले घटक आपल्याला मिळतच नाही. त्यामुळे तेल बदलून वापरणं आणि स्पेशली ओमेगा-3 फॅट्स ज्या तेलांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आहेत अशा तेलांचा आहारात समावेश करणं हे महत्वाचं आहे. मग यासाठी सोयाबीन तेल आहे किंवा मोहरीचं तेल आहे, अशा तेलांचा आहारामध्ये इतर तेलांबरोबर समावेश करणं हा सुद्धा ओमेगा-3 आणि ओमेगा-6 याचा बॅलन्स साधण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. यासाठी तुम्ही माझा स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं याचा व्हिडिओ माझा तुम्ही आवर्जून बघा. हेल्दी लाईफ सिरीज मध्येच हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही देऊच. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल की कुठली तेलं किती प्रमाणामध्ये आणि कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये वापरायची. पण तेलाचा योग्य समतोल हा इतर फायद्यांबरोबरच तुमच्या जॉईंट्सचं हेल्थ किंवा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. आता वळतोय आपण पुढच्या अँटी इन्फ्लेमेटरी फूडकडे आणि असा पदार्थ किंवा असा घटक आपल्या आहारातला तो म्हणजे सगळ्या प्रकारची जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स. तर अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळणार आहेत सगळ्या रंगीबेरंगी भाज्या आणि फळांमधून. त्यामुळे लाल रंगाची, पिवळ्या रंगाची, हिरव्या, जांभळ्या जितक्या वेगवेगळ्या रंगाची भाज्या आणि फळं
तुम्ही आहारामध्ये घेऊ शकाल आणि कमीत कमी प्रोसेस करून तुम्ही ती खाऊ शकाल, तितकं तुमच्या सांध्यांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. आता वळतोय आपण पुढच्या घटकाकडे, जो चांगला आहे तुमच्या हाडांसाठी, तो म्हणजे तुमच्या आहारातला कांदा आणि लसूण. कांदा आणि लसणामध्ये असे काही घटक आहेत जे हाडांच्या दृष्टीने किंवा सांध्यांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये कांदा लसणाचा वापर करणं ही एक चांगली पद्धत आहे. वळूयात पुढच्या घटकाकडे, तो म्हणजे जर तुम्ही चहा घेत असाल तर चहा कॉफीला ग्रीन टीने रिप्लेस करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ग्रीन टी मधली काही उपयुक्त केमिकल्स किंवा उपयुक्त घटक, अँटीऑक्सिडंट्स तुमच्या सांध्यांच्या आरोग्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे चहा कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी घेणं हा एक चांगला पर्याय. पुढचा घटक तुमच्या आहारातला जो तुम्हाला मदत करू शकणार आहे तो म्हणजे प्रोबायोटिक्स किंवा मित्रजीवाणू. आपण मागच्याही सेशनमध्ये बघितलंय किंवा माझ्या प्रोबायोटिक्सच्या सेशनमध्ये बघितलंय की हे मित्रजीवाणू असतात, हे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतात, की सूज कमी करण्यासाठी मदत करतात. आणि मित्रजीवाणू आहारामध्ये घेण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे आपल्या आहारामध्ये दही ताकाचा समावेश करणं. घरचं ताजं आंबट जास्ती नसणारं असं दही ताक रोजच्या रोज आहारामध्ये घेणं ही एक खूप चांगली सवय आहे. ह्याच्यामधनं शरीराला इतरही चांगले घटक मिळतातच, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, B12 याच्यासारखे, पण ह्याच्यामधून मित्रजीवाणू पोटात जातात आणि हे मित्रजीवाणू सूज कमी करण्यासाठी शरीरातली मदत करू शकतात. पुढचा आणि शेवटचा घटक बघतोय आपण आहारातला, जो आवर्जून घ्यायला पाहिजे, तो म्हणजे आपल्या आहारातलं व्हिटॅमिन डी. आणि व्हिटॅमिन डी आहारातून बघायला गेलं तर फार पदार्थांमध्ये ते मिळत नाही. अंड्याचा पिवळा भाग आहे किंवा मासा आहे, अशा पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी असतं. ते तुम्हाला मांसाहारी असाल तर चांगल्या प्रमाणामध्ये मिळू शकतं आहारात. पण व्हेजिटेरियन लोकांसाठी मुख्यत्वे करून व्हिटॅमिन डी साठी सगळ्यात चांगला पर्याय, आणि इतरांसाठी सुद्धा, तो म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशामध्ये दिवसातनं 15 ते 20 मिनिटं 10 ते 2 ह्या वेळेमध्ये जाणं आणि त्वचेवरती आपल्या सूर्यप्रकाश पडू देणं ही खूप चांगली सवय आहे आणि याने तुमची व्हिटॅमिन डी ची लेवल चांगली राहण्यासाठी नक्की मदत होऊ शकेल. हे होते आपल्या आहारातले वेगवेगळे घटक जे संधिवातासाठी चांगले ठरू शकतात. आता बोलूयात काही इतर टिप्स बद्दल, आणि ह्याच्यामध्ये आता आहाराच्या संदर्भातच मी तुम्हाला पुढची टिप्स सांगणार आहे, आणि ती म्हणजे सप्लिमेंट्स बद्दल. तुमचा प्रश्न हा असेल की संधिवात आहे तर मग कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याची गरज आहे का, किंवा ग्लुकोसामाइन सप्लिमेंट घेण्याची गरज आहे का, कॉन्ट्रायटिन सल्फेट घेण्याची गरज आहे का. तुम्ही ही नावं नक्की ऐकली असतील आणि तुमच्या मनात हा प्रश्न नक्की असेल. तर कॅल्शियम सप्लिमेंट बद्दल बोलायचं झालं तर कॅल्शियम सप्लिमेंट फारशी रिकमेंड केली जात नाही संधिवातामध्ये. बऱ्यापैकी तुम्ही कॅल्शियम जर आहारातनं घेऊ शकलात तर ते कॅल्शियम जास्ती उपयुक्त असतं. बऱ्याचदा कॅल्शियम तुम्ही सिंथेटिक घेतलं किंवा औषधांच्या स्वरूपात घेतलं, सप्लिमेंटच्या स्वरूपात घेतलं तर ते सूज वाढवू शकतं शरीरातली, असं लक्षात आलंय. त्यामुळे आहारातनं कॅल्शियम पुरेशा प्रमाणात घेणं, आणि यासाठी आहारामध्ये दूध, दुधाचे पदार्थ, पनीर, चीज, त्याचबरोबर नाचणी आहे, तीळ आहेत, राजगिरा आहे, पालेभाज्या आहेत, असे पदार्थ आहारामध्ये घेणं हा सप्लिमेंटसाठी उत्तम पर्याय आहे. त्याच्यामुळे सप्लिमेंट्स संधिवात असेल तर घ्यावीच लागतात कॅल्शियमची, हा चुकीचा समज आहे. आणि तुमच्या डॉक्टरांना किंवा आहार तज्ञांना विचारल्याशिवाय तुम्ही कॅल्शियमची सप्लिमेंट्स मनाने घेऊ नका, हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आता बोलूयात ग्लुकोजामाइन सप्लिमेंट बद्दल. ग्लुकोजामाइन आणि कॉन्ट्रायटिन सल्फेट ही 2 प्रकारची सप्लिमेंट जी आहेत ती ऑस्टिओआर्थरायटिससाठी काही प्रमाणामध्ये उपयुक्त समजली जातात, किंवा स्पेशली गुडघ्यांचा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये गुडघे इन्व्हॉल्व्ह असतील आणि गुडघेदुखी असेल अशा वेळेला तर कॉन्ट्रायटिन सल्फेट आणि ग्लुकोजामाइन सप्लिमेंट चांगली ठरू शकतात काही ठराविक केसेसमध्ये. पण ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचे. त्यातही काही तुम्हाला गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात की ग्लुकोजामाइन सप्लिमेंट जर तुम्हाला शेलफिशची ॲलर्जी असेल तर ती घेता येत नाही, किंवा तुम्हाला ग्लुकोजामाइन सप्लिमेंट घेतल्यानंतर कधीतरी शुगर्स तुमच्या वाढू शकतात. त्याचबरोबर जी कॉन्ट्रायटिन सल्फेटची सप्लिमेंट्स आहेत ती ब्लड थिनर बरोबर इंटरॅक्ट करतात. म्हणजे जर तुम्ही काही रक्त पातळ होण्याची औषधं घेत असाल तर तुम्हाला कॉन्ट्रायटिन सल्फेटची सप्लिमेंट्स काळजीपूर्वक घ्यायला लागतात किंवा टाळायला लागतात कधीतरी. तर ही सप्लिमेंट सगळी मस्ट आहेत अशातला भाग मुळीच नाही. तर ती डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यांच्या सल्ल्याने तुम्ही ती घ्यावीत असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे. आता बोलूयात इतर काही टिप्स बद्दल. पुन्हा एक महत्वाचा मुद्दा असा येतो की जर का आर्थरायटिस आहे तर गहू टाळायचा का, ग्लुटेन फ्री डाएट घ्यायचं का. बरेच जण असं सांगतात की ग्लुटेनमुळे शरीरातली सूज वाढते किंवा इन्फ्लेमेशन वाढतं. तर
तुम्हाला आर्थरायटिस कुठल्या प्रकारचा आहे ह्याच्यावरती ते बऱ्याचशा प्रमाणात डिपेंड करतं. जर तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा ऑटो इम्युन प्रकारचा कुठला आर्थरायटिस असेल तर गहू टाळणं आहारातला किंवा ग्लुटेन फ्री डाएट घेणं हे उपयुक्त ठरू शकतं. कारण की ग्लुटेन फ्री डाएट आपण इतर कंडिशनमध्ये केव्हा देतो, जेव्हा सिलियाक डिसीज असेल तर सिलियाक डिसीज हा ऑटो इम्युन प्रकारचा डिसीज आहे. त्याच्यामुळे एक ऑटो इम्युन डिसीज असताना दुसरा असण्याची शक्यता जास्ती असते. आणि याचाच विचार करून जर तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर सिलियाक असण्याची शक्यता असू शकते किंवा या केसमध्ये तुम्ही आहारातला गहू बंद करून तुम्हाला मदत होऊ शकते. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता ग्लुटेन फ्री डाएट, आणि यासाठी तज्ज्ञांची मदत जरूर घ्या जेणेकरून तुमचा ग्लुटेन फ्री आहार सुद्धा तितकाच संतुलित आणि उपयुक्त ठरेल. पुढच्या गोष्टीकडे वळतोय आपण, जी महत्वाची आहे ती म्हणजे व्यायाम. कुठल्याही प्रकारचा आर्थरायटिस असला तरी व्यायाम हा मस्ट आहे. लोकांना असं वाटतं की माझ्या सांध्यांना सूज आली आहे तर मी व्यायाम करता कामा नये, माझी सूज वाढेल. तर खरं तर व्यायामाने तुमच्या सांध्यांची मोबिलिटी वाढते किंवा तिथला रक्तप्रवाह, ब्लड सर्क्युलेशन तिथलं चांगलं होतं, स्टिफनेस कमी होतो जॉईंट्सचा. पण व्यायाम करताना नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने, फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने ते करा. स्पेशली तुम्हाला आर्थरायटिस असेल तर कुठले व्यायाम करायचे, कुठले व्यायाम टाळायचे हे तुम्ही नक्की जाणून घ्या तज्ज्ञांकडनं आणि मग ते व्यायाम करा. पण व्यायाम बंद करणं हा काही त्याच्यावरचा पर्याय नाहीये. आता वळतो शेवटच्या गोष्टीकडे, ती म्हणजे तुमचं वजन. तर तुमचं वजन जर का जास्ती असेल तर तुम्हाला आर्थरायटिस होण्याची शक्यता जास्ती असते आणि आर्थरायटिस झाल्यानंतर तुमचा त्रास वाढण्याची शक्यता जास्ती असते. कारण की तुमचं वजन हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या सांध्यांवरती किंवा जॉईंट्सवरती पडत असतं, जॉईंट्सला ते पेलायला लागत असतं. त्यामुळे आर्थरायटिस असेल तर वजन कमी करणं योग्य आहार आणि योग्य प्रकारच्या व्यायामाद्वारे, आणि आर्थरायटिस टाळण्यासाठी सुद्धा तुमचं वजन योग्य प्रकारचं ठेवणं आणि सांध्यांवरती तुमच्या इतरही कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट खूप येणार नाही अशा प्रकारचे व्यायाम त्यासाठी निवडणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर ह्या टिप्सचा तुम्ही नक्की विचार करा. जर आर्थरायटिस तुमच्या घरी कोणाला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि तुमचे इतर या व्हिडिओबद्दल काहीही प्रश्न असतील, आर्थरायटिस बद्दल काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या शंका, प्रतिक्रिया नक्की टाईप करू शकता. पुढच्या मंगळवारपासून आपण एक नवीन छान सिरीज सुरू करतोय हेल्दी लाईफच्या अंडरच. त्याच्यामुळे पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता मला भेटायला विसरू नका. जस्ट फॉर हार्टच्या हेल्दी लाईफ सिरीजमध्ये. नमस्कार.